धुळ्यामध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी ही भाजपात झाल्याचं पाहायला मिळालं आहे। भाजपातील या बंडखोरांना शमविण्याचं, त्यांचं बंड थांबविण्याचं मोठं आव्हान पक्षासमोर निर्माण झालं आहे। आज माघारीच्या दिवशी किती बंडखोर माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या बंडखोरांना आता पुढील आश्वासनं देखील दिली जात आहेत। मात्र गेल्या 5 वर्षामध्ये उमेदवारी मिळेल या आशेवरती काम करणाऱ्या उमेदवारांनाच, या इच्छुकांना आता उमेदवारी न मिळाल्यानं त्यांची बंडखोरी ही या निवडणुकीत चांगला चर्चेचा विषय ठरली आहे। त्याच्यामुळे आज होणाऱ्या माघारीनंतर किती बंडखोर हे माघार घेतात आणि त्यानंतर नेमकं काय चित्र स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।